हरताळा येथे विद्युत तार तुटल्याने 7 जनावरांचा मृत्यू। हरताळा शिवारातील घटना। भातकुली तालुक्यातील हरताळा येथे विजेचा तार तुटल्याने 7 जनावरांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवार दिनांक 30 मे रोजी सकाळी 6 वाजता सुमारास ही घटना उघडकीस आली। 7 जनावरे हे चरण्याकरिता सोडले असता अचानक विजेचा तार तुटलेला स्पर्श झाल्याने 7 जनावरांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली। सध्या शेतकरी शेतामध्ये मशागतीमध्ये मग्न आहे। एकीकडे शेतामध्ये काम करणारा मजूर यांच्यावर सुदैवाने दुर्घटना टळली। अखेर 7 जनावरांचा या दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी एकच गर्दी केली। यामध्ये शेतकऱ्यांचे 6 ते 7 लाख रुपयाचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती समोर आली। घटनेचा पंचनामा करण्याकरिता भातकुली पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन पुढील तपास भातकुली पोलीस करीत आहे। महावितरणचा हलगर्जीपणा आणि त्याच्यामुळे आमचा नेहमीचाच त्रास आहे। लाईनवर लक्ष न देणे, वारंवार लाईन जाणे, ह्या गाव हरताळा येथील हे घटना वैद मास्तरच्या शेतातली आहे। 7 गाई दुधाच्या मरण पावल्या, एक गोरा आहे तिच्या, आणि प्रत्येकाची गाय आज 30,000 रुपयाची आहे। 50 झाला, 30,000 त्याच्यात आर्थिक शेतकऱ्याचं नुकसान आहे। याच्यात होती याच्या अगोदर परवापासून हा तार लोंबाळत होता, तरी इथं कुणी येऊ शकलं नाही महावितरणचे अधिकारी। आज हे सकाळी 6:24 घटना आहे। अशीच कंडिशन गावात पण आहे। नेहमी लाईन जाणे, जनावरांची भरपाई नुकसान पाहिजे, नुकसान भरपाई मिळवण्यात यावी। आम्हाला विचार असा करते का हे महावितरण ऑफिस मध्ये सर्व ढोरं नेऊन टाकून द्यायचे तात्काळ आम्हाला हा निर्णय पाहिजे। नाही तर आम्ही एखाद्या ट्रॅक्टर मध्ये ढोरं भरू 7 आणि ते महावितरण भातकुलीच्या ऑफिस मध्ये टाकून देऊ, नाही तर आंदोलन करू आम्ही। किशोर भाऊराव देशमुख। 1 घंटा झाला अजून वितरणचं कोणी इथं आले, जसे आले ते गलूला दिसला। आम्ही म्हटलं बाई हे पळून राहिले गलूले। दुसरी गाय गेली ती पडली, तिसरी आली ती आम्ही पळून राहिलो वावरातून। आपल्यावर नाही आमच्यावर संकट नाही, तसं नाही आमच्यावर नाही काय यंत्रिक असेल म्हणून आम्ही तिकडे पळून राहिलो। काही नाही।